दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी मच्छिंद्र सानप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नाशिक मनपाच्या स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक आज स्थायी समिती सभागृह राजीव गांधी भवन येथे पार पडली. या निवडणुकीचे पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी 11 वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात केली. स्थायी समिती सभापती पदासाठी एकूण 2 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. दरम्यान उमेदवार मुकेश शहाणे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. यामुळे मच्छिंद्र सानप यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. मात्र या स्थायी समिती निवडणुकीदरम्यान मार्तंकन करण्यापासून पत्रकारांना रोखल्याचा प्रकारही समोर आलाय. तर नवीन सभापती म्हणून निवड झाल्याबद्दल जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन केले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार देवयानी परांदे, म्हाडाचे अध्यक्ष रंजन ठाकरे, भाजपा गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते तसेच स्थायी समिती सदस्यांनी व नगर सचिव मदन हरिश्चंद्र यांनी सभापती मच्छिंद्र सानप यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नवीन सभापती मच्छिंद्र सानप यांनी सर्व सदस्यांच्या सहकार्याने पारदर्शक व लोकाभिमुख कार्य करण्याचा संकल्प व्यक्त करून सिंहस्थ कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.